जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. तर आज आपण वर्कआउट करणार शोल्डर आणि ट्रायसेप, आणि आज आपल्या सोबत एक गुरु आणि एक कौस्तुभ तो कॅमेरा पकडतोय. तर आजचं वर्कआउट पूर्ण बघा. एकदम लिमिटेड 3 ते 4 व्हेरिएशन दाखवणार आहेत आणि 4च्या 4 सेट एकदम इफेक्टिव्ह असतात. तर तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचे आणि शेवटी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर. आणि तर मित्रांनो, आपण आता तुम्हाला एक शोल्डरचा वॉर्मअप सेट सांगतो, तो आपण मारणार आहेत आणि त्यानंतर आपण मेन सेटला सुरुवात करणार आहे. म्हणजे उचल डंबल पहिले आपण साईड डंबल घेणार आहेत, त्याचे 20 रेपिटेशन करणार आहेत. स्टार्ट. 1 2 3 4. आणि सेट मारत असताना ब्रीथ इन ब्रीथ आउट करायचे. डंबल 20 झाल्यानंतर आपल्याला ओव्हर आहे डंबल परत 20 रेपिटेशन मारायचे. स्टार्ट. वरती जॉईंट नाही करायचं, फक्त शोल्डर लेवलने हात सरळ. 3 4 5 6 7. ओव्हर हेड डंबल झाल्यानंतर आपल्याला फ्रंट रेज करायचे परत सेम 20 रेपिटेशन. स्टार्ट. 1. फ्रंट रेज करताना आपली हॅमर ग्रिप पाहिजे. 1 2 3 20 मारे. 20 मारे. तर मित्रांनो, आपण आज शोल्डर मध्ये पहिला मेन सेट करतोय शोल्डर ओव्हर हेड प्रेस. त्यामध्ये आपण करतोय मल्टी प्रेस वरती, कारण याच्यामध्ये वेस्टेग आहे. वेस्टेग असल्यामुळे आपला जो फॉर्म असतो शोल्डर मारायचा तो एकदम परफेक्ट, म्हणजे स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईन डाऊन, अप आणि डाऊन ही मोमेंट एकदम परफेक्ट होते. तर याच्यावरती जास्त प्रेशर होतो. आपण याआधी डंबल मारतो, रॉड मारतो, ते पण ठीक आहे, पण जर का आपल्याकडे चांगला ऑप्शन असेल वेस्टेगवाला तर आपण मशीनच पहिला प्रेफरन्स द्या. तर याचे तुम्हाला आपल्याकडे 2 ग्रिप आहेत, एक फ्रंट साईडला आहे आणि एक बॅक साईडला. तर आपल्या याच्यामध्ये बॅक साईडवाली ग्रिप आहे, तिला एकदम क्लोज पकडायचे. क्लोज म्हणजे आपल्या शोल्डरच्या स्लाइडली वाईडला घे पकड. हे बघा, त्याची ग्रिप बघा इथं. आणि ज्या टायमाला आपण पुश करतो त्या टायमाला थंब आपला त्या 5 बोटांसोबत पाहिजे, म्हणजे ही ग्रिप पाहिजे आपली. कर पुश वरती. 1 2 3 4 5. सेम या पद्धतीचा आपण आता 3 सेट करणार आहेत आणि 4था ड्रॉप सेट पण करणार आहे. याला ज्या टायमाला आपण प्रेस करतो त्या टायमाला एल्बो थोडे पुढे पुढे घ्यायचे. 3 4 5. आणि ब्रीथ इन ब्रीथ आउट करू त्या टायमाला आपली वेट मारण्याची कॅपॅसिटी पण चांगली होते, म्हणजे चांगला वेट जातो. जिथे आपलं 2 रेपिटेशन जाणार असतं तिथे आपण 4 रेपिटेशन मारू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 8. चल गए फास्ट फास्ट उचल, थांबू नको. चल गए पटापट घे, कंट्रोल नको करू. 1 2 15 3 फुल मार. चल. तर मित्रांनो, आपण आता एक 4था सेट ड्रॉप सेट बोलल्याप्रमाणे करतोय आणि 5-6 महिन्याच्या गॅप नंतर वर्कआउट करतोय. बघू आता जातोय का नाही जात, ट्राय करतो. किती वजन लावलं? 60 किलो. 60 किलो वजन लावलं नाही, बघूया. 1 2 3 4 5 4 5 6 7 8 9. 4 5 6. चल गए लास्ट टू. तर मित्रांनो, आपण आता शोल्डर मध्ये सेकंड व्हेरिएशन करतो लॅटरल रेस. त्याच्या आपण परत 3 सेट करणार आहेत आणि 4था ड्रॉप सेट करणार आहे. चल घे गुरु. अच्छा कुठे 7.5 किलो घे. पहिले लॅटरल रेस करताना आपल्या पायाच्या बाजूने सेम इथून ना पायाला डंबल जॉईंट नाही करायचे. सेम 12, 10 आणि 8 असे 3 नॉर्मल सेट आणि 4था ड्रॉप सेट तो आपण
7 रेपिटेशन किंवा 4 5 6 9 10 लास्ट 1 करतो. तर आम्हाला पहिले नॉर्मल उभा राहून बॅक अप, चेस्ट अप, बॅक टाईट, शोल्डर आपले नॉर्मल आणि सेम या फॉर्ममध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 6 7 श्वास सोड 8 9 10 11 स्टॉप. ये चेस्ट अप कर, उचल उचल इथून, हां उचल, दोन्ही उचल सोबत. 3 उचल वरती, 4 उचल, 5 उचल वरती जाऊन दे, 6 7 उचल वरती जाऊन दे, 8 9 स्टॉप. ठेव. तर मित्रांनो आपण आता शोल्डरमध्ये 3rd व्हेरिएशन करतोय, फ्रंट रेज. पण आपण ते फंक्शन ट्रेनरवरती करतोय, कारण ज्या टायमाला आपण डंबलवरती फ्रंट रेज करतो त्या टायमाला आपली ही मोमेंट ही आपला सर्क्युलरमध्ये जातो वरती, आणि आपला जो वेट आहे तो सरळ परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री वरती आणि 90 डिग्री खालती असा या फॉर्ममध्ये आपलं वजन पाहिजे असतो. त्या टायमाला आपल्या शोल्डरवरती म्हणजे परफेक्ट प्रेशर येतो. जर का आपण सर्क्युलर मोशनमध्ये मारत असेल तर त्याच्यावरती मसलवरती लोड कमी येतो. तर त्याच्यासाठी आपण फ्रंट रेज केबलवरती घेणार आहेत. ये रे 1 2 खाली आहे पूर्ण, उचल 3 4 5 सेम परत 3 सेट करणार आहेत, आणि त्यानंतर शोल्डर स्टॉप करणार. तुम्हाला आमचे तिघांचे सेट दाखवतो, आणि त्यानंतर पुढचा ट्रायसेपचे 3 इफेक्टिव्ह सेट बघण्यासाठी पुढे व्हिडिओ पूर्ण बघा. बरोबर. बस मित्रांनो, आपण आता 3 व्हेरिएशन मारून शोल्डरचा वर्कआउट स्टॉप करलाय, आणि आता आपण ट्रायसेपचा वर्कआउट करतो. ट्रायसेपमध्ये आपण बोथ आर्म पुल्ली हिचे 3 सेट करणार आहेत आता, आणि चौथा परत ड्रॉप सेट. स्टार्ट कर, उचल 1 3 4 5 6 7 सेम या फॉर्ममध्ये मारायचे 3 सेट, आणि चौथा आपल्याला ड्रॉप करायचे. कारण ज्या टायमाला आपण शोल्डर मारत असतो त्या टायमाला आपला सपोर्टिव्ह मसल हा ट्रायसेप असतो. त्यामुळे आपला ट्रायसेपला 2 ते 3 व्हेरिएशन मारून स्टॉप केला तरी चालेल, 2 मारले तरी ठीक आहे. एल्बो घे जाऊ, क्लोज 2 3 4 झालं 5. मिररला चांगला दिसतो. सर आता तुम्हाला ट्रायसेपचा बोथ आर्म पुली दाखवला. याच्यानंतर आपण किक बॅक करणार आहेत, आणि रिव्हर्स पुली मारून शोल्डर वर्कआउट स्टॉप करणार आहेत. जर का व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जिमवर. जय श्रीराम.